ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र. फॉरेन्सिक प्रयोगशाळेत डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची पत्राद्वारे तक्रार. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या 45 जागा निवडून येतील, भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा दावा. तर महायुतीच्या जागा वाटप चर्चेला सुरुवात झाल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती. अंमली पदार्थांमुळे राज्याचं नुकसान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सर्वाधिक रेव पार्टी सुरू, वडेट्टीवारांचा आरोप. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाणार नाही, कुणीही आपला प्रकल्प पळवला नाही, भाजप आमदार नितेश राणेंची माहिती. राम जन्मभूमीच्या आंदोलनात लाखो कारसेवक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक होते, मंत्री नारायण राणेंची माहिती. तर उद्धव ठाकरेंचा राम जन्मभूमी आंदोलनाशी काडीचाही संबंध नाही, राणेंची ठाकरेंवर टीका. राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात केवळ एकच पक्ष विरोधात राहील, तर महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील, आमदार रवी राणा यांचा दावा. खासदार पूनम महाजनांनी लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद, ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत दिल्या नवीन वर्षांच्या शुभेच्छा. आता आपण बघूयात विदर्भातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. नागपूर जिल्ह्यात रविवारच्या दिवशी शिक्षक आणि शिक्षकेतर शाळेत कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावलं. युडायस नोंदी पूर्ण करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून 31 डिसेंबरची डेडलाईन, शिक्षकांमधून संताप व्यक्त. अमरावतीमधील पोटे महाविद्यालयात टेकलॉन महोत्सवाला सुरुवात. महोत्सवात संत गजानन महाराज दिंडी सोहळ्याचं आयोजन, दिंडीमध्ये हजारो तरुणांचा सहभाग. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार. गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी, जखमीवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरला कोरोनाची लागण. पुण्याच्या प्रयोगशाळेत व्हेरियंट तपासणी नमुने पाठवले. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. नवनियुक्त संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राजीनामा. गोंदियाच्या किन्ही गावातील शेत शिवारात हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड. 73,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंदियाच्या एमजी पॅरामेडिकल महाविद्यालयात चला व्यसन बदनाम करूया उपक्रमाचं आयोजन. विद्यार्थी आणि नागरिकांना दिली व्यसनमुक्तीची शपथ. गडचिरोलीच्या वाढोणा इथं विजेचा धक्का लागल्यानं हत्तीचा मृत्यू. वनविभागाकडून पंचनामा. विजेचा प्रवाह सोडणाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येईल, देसाईगंज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची माहिती. वर्धा जिल्ह्यामध्ये 14 महिन्यात गुन्हेगारीचा आलेख कमी. तर गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनानं वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या, पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची माहिती. भंडाऱ्यात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी पर्यटन स्थळ दुपारी 4 नंतर बंद राहणार. वन पर्यटन स्थळ रावणवाडीत पर्यटकांची मोठी गर्दी. अकोल्यातील कौलखेड भागात घराच्या टेरेसवर संजय आगाशेंनी लावली विविध प्रकारची फुलं. टेरेस गार्डन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. या बागेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली भेट. यानंतर आता आपण बघूयात मराठवाड्यातल्या बातम्यांचा आढावा. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोव्ज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राइज कंपनीला आग. आगीत 6 कामगारांचा गुदमरून मृत्यू, आगीवर नियंत्रण. कंपनीत लागलेल्या आगीतून 4 कामगारांनी वाचवला स्वतःचा जीव. कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं बाहेर येणं शक्य नव्हतं, मात्र पत्रे उचकटून कामगार बाहेर पडले. कंपनीत लागलेल्या आगीची चौकशी करणार, चौकशीनंतर समजेल कोणाची चूक, छत्रपती संभाजीनगर पोलिसांची माहिती. वाळूजमधील आगीची पालकमंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी. आग विझवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे का, फायर ऑडिट केलंय का, याबाबत भुमरेंकडून चौकशीचे आदेश. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंजमध्ये लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत. प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देणार असल्याची मंत्री संदीपान भुमरे यांची माहिती. बीडच्या धारूरमध्ये 2 अंगणवाडी महिला कर्मचारी आणि एका रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल. अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू असताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गाडी अडवल्याप्रकरणी गुन्हा. आता बघूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. 31st साठी पुणेकरांची मटणाच्या दुकानांबाहेर गर्दी. 700 रुपये प्रति किलो मटणाचे दर.
पुण्यातील सिंहगडावर दारू पार्ट्या होऊ नये यासाठी गड पावित्र्य मोहीम. सिंहगडावर जाणाऱ्या वाहनांची राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कसून तपासणी. पर्यटकांकडून दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा जप्त. पुण्यातील येरवडा कारागृहातून 20 कैद्यांचे तळोजा कारागृहात स्थलांतर होणार. सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं पाऊल. पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर विकास आराखड्याची श्रीकर परदेशींकडून पाहणी. विठ्ठल मंदिर आराखड्याबाबत काही अडचणी असल्यामुळे श्रीकर परदेशींनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसह घेतली बैठक. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील हजारो पर्यटक पंढरपुरात दाखल. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात डॉग आणि कॅट शोचं आयोजन. 80हून अधिक विविध प्रजातींचे श्वान आणि मांजरी सहभागी. कोल्हापुरातील मटणाच्या दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा. 31 निमित्त मटणाच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांची गर्दी. आणि यानंतर आता आपण बघूयात उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मंत्री छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकच्या चांदवडमध्ये ओबीसींचा कॅन्डल मार्च. एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच चळवळ अशी घोषणाबाजी. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी गड 24 तास खुला राहणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज. साई समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी. भाविकांचा उत्साह आणि गर्दी बघता साई मंदिर 24 तास खुलं राहणार. वातानुकूलित दर्शन व्यवस्थेमुळे साई भक्त समाधानी. 5 तासात 40,000हून अधिक भाविकांनी घेतलं शिर्डीच्या साईंचं दर्शन. साईंची दिनदर्शिका आणि डायरी घेण्यासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी. साईबाबा संस्थान दरवर्षी साईबाबांची प्रतिमा असलेलं कॅलेंडर आणि डायरीचं प्रकाशन करतं. नाशिकमधील गुलमोहर कॉलनी परिसरात बिबट्याकडून मांजरीच्या पिल्ल्याची शिकार. वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, स्थानिकांची मागणी. नंदुरबारमधील सारंगखेडा घोडे बाजारात विक्रमी उलाढाल. घोडे बाजाराने पार केला 2 कोटींचा टप्पा. 550 पेक्षा अधिक घोड्यांची विक्री. नाशिकच्या मनमाडमध्ये नांगरणी करताना आढळलेला खड्डा धान्य साठवण्याचा गोदाम असल्याचं समोर. गिर्यारोहक भागवत झालटे यांनी खड्ड्यात उतरून केली पाहणी. नाशिकच्या मालेगावात 31 डिसेंबरच्या निमित्तानं व्यसनाच्या भस्मासुराची होळी. मालेगाव विधायक संघर्ष समितीचा विधायक उपक्रम. नंदुरबारमधील ग्रामीण भागात घरापर्यंत नळाचं पाणी पोहोचवण्यासाठी सुरू केलेली जलजीवन मिशन योजना 1.5 वर्षांपासून रखडली. पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांची 1.5 ते 2 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन पायपीट. अहमदनगरमधील भैरवनाथ देवस्थानमध्ये आमटी भाकरीचा महाप्रसाद. 15,000 भाविक आमटी भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी हजेरी लावणार. आणि यानंतर घेऊयात कोकणातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पनवेलमध्ये अयोध्येतील अक्षता कलश यात्रेचं आयोजन. कोळीवाड्यापासून ते वाल्मिकी नगर पर्यंतच्या यात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्तांची उपस्थिती. गावातील मंदिरात कलश पूजनानंतर त्यातील अक्षतांचं घरोघरी वाटप केलं जाणार. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल. कोकणातील पर्यटन स्थळ पर्यटकांनी फुल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गुहागरमध्ये समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. गुहागरचा निळाशार समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी. कोकणातील हॉटेल्स पर्यटकांनी फुल. नववर्षासाठी विदर्भ मराठवाड्यातील पर्यटकांची कोकणात गर्दी. पर्यटकांची मासे खाण्याला मोठी पसंती. नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. विविध बोटीच्या माध्यमातून पर्यटक घेत आहे बोट सफारीचा आनंद. मुंबईकरांकडून सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी. 2023 मधला शेवटचा सूर्यास्त नागरिकांच्या कॅमेऱ्यात कैद. मुंबईत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी. फटाके, बँड, लाऊडस्पीकर्सलाही मनाई.
मुंबईत नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक नियम आणि प्रतिबंध लागू. 31 डिसेंबरपासून ते 1 जानेवारीला सकाळी 8 वाजेपर्यंत नियम लागू असेल. मुंबईत नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीजवळील अनेक मार्ग बंद राहणार. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 ते 1 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक नियम लागू. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील समुद्रकिनारी गर्दी होण्याची शक्यता. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला. दिल्लीपेक्षाही मुंबईतील हवा प्रदूषित. मुंबईत 2023च्या वर्षात 1,27,139 मालमत्तांची विक्री. मालमत्ता विक्रीचा गेल्या 11 वर्षातील उच्चांक. मुंबईहून चिपी विमानतळावर येणारे विमान अचानक रद्द. सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांचे हाल. ठाण्यात रेव पार्टीवर कारवाई करण्यासाठी 5 ते 6 पथक तैनात. कासार वडवली गावात सुरू असलेल्या रेव पार्टीत पोलिसांची कारवाई. 90 तरुण आणि 5 तरुणींना अटक. पालघरमधील खानवेल जव्हार मार्गावर अवैध दारूसाठ्याची वाहतूक करणारी कार पकडली. कारवाईत जवळपास 2 लाखांचा मद्यसाठा जप्त. वाहन चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.